सोलापूर शहरात विद्यार्थ्यांची काळजी ना पालकांना, ना शिक्षकांना, ना शाळेला आणि नाही प्रशासनाला। होय, हे अगदी खरं आहे। सोलापूर शहरामध्ये विद्यार्थ्यांची काळजी कोणालाच नाही। विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणालाही काहीही घेणं देणं नाही। विद्यार्थ्यांचे भविष्य बनवण्याऐवजी त्यांचं भविष्य संपवण्यातच सगळ्यांना घाई झाली आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। याचं प्रमाण आहे आपल्या सोलापूर शहरातील रंगभवन चौक। या ठिकाणी सकाळच्या वेळेस विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालक तसेच स्कूल बस चालक आणि रिक्षा चालक हे शाळेत जात असतात। इथपर्यंत ठीक आहे, परंतु सोलापूर शहरातील रंगभवन चर्च शेजारी असणाऱ्या शाळेला जाण्याकरिता बहुतांश पालक आणि स्कूल बसवाले हे विद्यार्थ्यांना घेऊन रंगभवन चौकातून सर्रासपणे रॉंग साईडने शाळेला जातात। सकाळी घाई असते म्हणून हे सर्वजण रंगभवन चौकातून रॉंग साईडने जातात आणि रॉंग साईडने जाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रंगभवन ते खाली 7 रस्त्याकडे जाणाऱ्या नाना नानी पार्कच्या दरम्यान एकही डिवायडर नाही। मग हे सर्वजण विचार करतात की इतक्या लांबून फिरून येण्यापेक्षा वेळ व पेट्रोल हे दोन्ही वाचवण्याकरिता सर्वजण रंगभवन चौकातून चर्च समोरून शाळेसाठी रॉंग साईडने जातात। सकाळची वेळ असल्याने रस्ता रिकामा असतो, त्यामुळे 7 रस्त्याहून रंगभवनकडे जाणारी वाहने देखील सुसाट असतात। ही वाहने सुसाट निघाल्यानंतर विरुद्ध बाजूने येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा धोका 100% संभवतो। कित्येक वेळा या ठिकाणी अपघात देखील झाले आहेत, तरी देखील प्रशासन याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही। सकाळी कोणताही ट्रॅफिक किंवा पोलीस या ठिकाणी नसतात। याचा फायदा घेत शाळेत जाणारे सर्वजण हे रॉंग साईडने जातात। मग यावर उपाययोजना म्हणून रंगभवन ते चर्च या दरम्यान आवश्यकता आहे एका डिवायडरची, तसेच पोलीस प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी लक्ष ठेवणे गरजेचे आहे। तेथे असणाऱ्या शाळांनी देखील पालक व स्कूल बस चालक यांना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ न खेळण्याचा सल्ला देणं गरजेचं आहे। अन्यथा शाळेमध्ये भविष्य बनवण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय होण्याची दाट शक्यता आहे। विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ खेळून त्यांचा जीव धोक्यात घातला जातोय। त्यांचं भविष्य बनवण्याऐवजी भविष्य संपुष्टात येतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेणं हे पालक, शाळा आणि प्रशासन यांचं महत्त्वाचं काम आहे। आणि हे दृश्य फक्त रंगभवन चौकातच नाही तर सोलापूर शहरातील अन्य ठिकाणी देखील पाहावयास मिळतंय। होडगी रोडवरील महावीर चौकात देखील अशीच परिस्थिती आहे। या ठिकाणी देखील सकाळी रॉंग साईडने जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तेव्हा याकडे सर्वांनी लक्ष देणं महत्त्वाचं आहे। या बातमीचे वृत्त संकलन केले आहे लोकप्रधानचे पत्रकार अशफाक नदाफ यांनी।